हो, उद्याच्याला आता निर्णय घेते ना, आता कशाला ड्राफ्ट त्यांनी त्या दिवशी दाखवलाय. आणि त्याच्यावरती आता सूचना आणि आदेश काढायचे. तर आता कशाला ड्राफ्ट पुन्हा पुन्हा दाखवायला यायचे. त्यांनी त्याचा निर्णय पटापट घ्यायचे. आता उद्यापासून सुरू करावं त्यांनी. ते म्हणजे ते मंगळवारपासून आम्ही सुरू करतो. करतील सुरू. नाही ते नाही करणार असं होणारच नाही. साधारण बाकीच्या कल से 11 बजे का टाइम दो। और रुको ना भाई, सवाल हुआ है इसलिए बोला। 1 मिनट रुको, मैं तो कल एक कैन मोबाइल नीचे रखो। हाँ हेलो, अरे चालू हो एक पोर्शन हो बोलो फिर से नीचे करती है ऊपर आ जाओ। मोबाइल नीचे करो ना, एकदम ऊपर करें। पहला मोबाइल ऊपर है तो फिर पीछे वाले ऊपर लिए तो ऐसे थोड़ा सा ये तो क्या क्या कर रहे हो वो साइड ऊपर तुम लोग कैसे करेंगे हमारा थोड़ा जल्दी दीजिए, स्टार्ट हो वीडियो दे दिया आप लोगों रोल सूचना निघणार आहे काय सूचना निघणार आहे ड्राफ्ट दिला होता तुम्ही त्यावर आता सूचना निघणार आहे काय सांग हो, आता ते विखे पाटील साहेब, देवेंद्र फडणवीस साहेब, लाल साहेब आले होते. त्यांनी सांगितलंय ना त्या दिवशी की आता मंगळवारपासून काम सुरू होईल. म्हणजे उद्यापासून सगळं काम सुरू होईल. आता सूचना काढायच्या, आदेश काढायचे. तसं तरी आता ते थांबणारच नाही या विषयात. आणि तीच आशा आता आणि अपेक्षा मराठा समाजाला त्यांच्याकडून. कारण कोणी काही दबाव आणला किंवा कोणी काही सांगितलं म्हणून ते थांबू शकत नाहीये. कारण त्यांना मराठा समाज सुद्धा तितकाच महत्वाचा आहे. मराठा समाजावरती अन्याय होईल असं पाऊल सरकार उचलणार नाहीये. विखे पाटील पण नाही उचलणार आणि पोलीस साहेब पण नाही उचलणार. कोणी काही सांगितलं हे करू नका ते करू नका म्हणून मराठा समाजावर अन्याय होईल असं ते पाऊल उचलणार नाहीत. नसता त्याचे परिणाम त्यांना भोगावे लागतील पुन्हा. सातारा गॅजेटचा वेळ तुम्ही मागितलाय असा प्रश्न उपस्थित केला जातोय की जेव्हा हैदराबाद गॅजेट साठी तुम्ही आंदोलन केलं होतं तेव्हा GR घेतल्याशिवाय उठले नव्हते. इथे का अशी भूमिका? नाही, असा प्रश्न मला नाही वाटत कुणी काढील म्हणून. कारण सामान्य जनता या महाराष्ट्रातली मराठा समाज यांना माहिती आहे की इमानदारीनं लढाई सुरू आहे. शंका घेणारे कोण असू शकते ते कळतंय आम्हाला. ज्यांचं कुठं काही शिजतच नाही असेच असू शकतील. मला नाही माहित कोण आहेत ते, पण तुम्ही म्हणतायत म्हणून. परंतु मी असं कधीच हटलेलो नाही. आणि एक प्रकारचा JRच घेतल्यासारखा आहे सातारा संस्थांचा सुद्धा. कारण त्यांनी सांगितलंच तसं की आम्हाला कोर्टात JR जाईल असं काही करायचं नाहीये. कोर्टात JR गेला नाही पाहिजे. आम्हाला त्याच्यावरती अभ्यास करायचा. आम्ही अहवाल घेतलाय आणि याच्यापेक्षा काय पाहिजे आणखी. सातारा संस्थांच्या बद्दलचं जर कोणाचं काही मत असेल तर त्यांना याच्यापेक्षा पाहिजे काय.
की त्यांनी अहवाल स्वीकारलाय आता सरकारनं, त्याच्यावरती 1 महिन्यात ते पुन्हा अभ्यास करतील, आणखीन चर्चा करतील आणि 1 महिन्याने जी आर काढतील. 1 महिन्यात तुम्हाला जी आर दिसल. 70-80 वर्ष नव्हता तोपर्यंत तुमचे तोंड शिवले होते का? आता कुंकडून तरी आम्ही गरिबाचे लेकरं जीवाचा आटापेटा करून उपाशी तापाशी राहून आम्ही गोरगरिबांच्या लेकरासाठी झुंजतोय. ते लढून लढून मिळवतोय आणि कसं तरी जीवाचं रान करतोय आणि मिळवतोय. काय फरक पडला? इतक्या दिवस तुम्ही नाव पण नाही काढलं. तेव्हा जमत होतं. आता कमीत कमी आम्ही 1 महिन्यावर का होईना आणून ठेवलंय. हे सुद्धा गरीब मराठा समाजाला आणि सगळ्याच मराठा समाजाला आनंद असला पाहिजे की चला 1 महिन्याच्या अंतरावर का होईना सातारा संस्थानच्या गॅझेटियरचा विषय यांनी आणून ठेवलाय म्हणजे निघालच. त्यात मी सातारा संस्थान, कोल्हापूर संस्थान, पुणे औंध, बॉम्बे गव्हर्नमेंटचं गॅझेटियर हे सगळेच आम्ही त्याच्यामध्ये त्यांना घ्यायला लावतोय टप्प्याटप्प्यानं. बीडमध्ये धनंजय देशमुख यांच्यावर एक गुन्हा दाखल करण्यात आला. त्यांच्या तक्रारीवरून ज्या व्यक्तीने गुन्हा दाखल केला त्याच्यावर पण गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी या सगळ्या प्रकरणाचा तपास केल्यानंतर दोघांनी खोट्या तक्रारी दिल्याचं समोर आलेलं आहे. त्यामुळे बीडमध्ये चाललंय काय नेमकं असा प्रश्न उपस्थित होतोय आणि परत धनंजय देशमुख यांचं नाव चर्चेत आलं. बीडचे एसपी चांगले आहेत. ते बारकाईनं कुठल्याही विषयात लक्षात घालते. हेच नाही तर कुठल्याही विषयात बारकाईनं लक्ष घालते. एखाद्या तक्रार किंवा एखाद्या प्रकरणासंबंधी त्यांना जर फोन केला तर ते बारकाईनं त्याच्यात लक्ष घालून ते असा दबाव घेऊन नाही काम करत किंवा कोणाचा फोन आला म्हणून काय करत नाही ते. त्यांना जर तक्रारीच्या संदर्भात कोणाचा जर फोन गेला किंवा काही सांगितलं तर ते शहानिशा करून ताबडतोब त्याच्यावरती कारवाई करते. ही आतापर्यंतचा आमचा आणि बीड जिल्ह्याचा अनुभव आहे. ते नाही दबाव घेत कोणाचा. परंतु खालचा जे काही टीम आहे ह्या मात्र त्यांच्या सोयीनुसार गुन्हे दाखल करतात खोटे असे तसे. धनंजय देशमुख गुन्हा दाखल केला पण दुसऱ्याला मिळू नये म्हणून विरोध करण्यासाठी पुढे त्याच येत आहेत. असे खूप प्रकार आहेत. सरकारची डोळे उघडतील की आपण ह्या असल्या बोगस जाती आत गेल्यामुळं ह्याच त्रासदायक सरकारला झाल्यात आणि समाजाला झाल्यात. हे खूप त्रासदायक झाले. जे मागा सिद्ध होत नाहीत ते त्रासदायक झाले. यांना पहिलं बाहेर काढा म्हणून समिती गठीत तात्काळ सरकारनं करावी. तुम्ही सगळ्याकडे दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचे नाव घेता पण ज्या दिवशी तुम्ही पुन्हा उपोषणाला बसले होते एकनाथ शिंदेही बोलले नाही, पवार मॅडम पण बोलले नाही, कोणीही तुमच्या उपोषणावर बोललं नाही, साधा शब्दही काढला नाही. नाही सरकार म्हणून बोलतोय मी त्यांच्या बाबतीत बोलतोय आणि काही बदल झाला असेल त्यांच्यात मला माहित नाही. मग ते जर बोलले नसतील असं जर तुमचं म्हणणं आहे शिंदे साहेब किंवा कोणीच बोललं नाही. पहिल्यासारखे शिंदे साहेब राहिले नसतील. पहिल्यासारखे राहिले नाही आणि पहिले त्यांनी वचन दिलं होतं तुम्हाला की आरक्षण मीच देणार. पहिल्यासारख्या म्हणण्याचा अर्थ असा की सर्वसामान्याच्या वेदना जाणून घ्यायच्या आणि आपण ते प्रश्न सोडवण्यासाठी झुंजायचं. पण जर आता एखादा कुणी जर दुसरं काय बोलत असेल आणि त्याच्या विचाराच्या जर ती आहारी जाणार असली आणि बदलणार असली तर होऊ शकतं. त्याचं काय सांगता येतं. कारण जसं सांगणारा येऊ शकतो कानात सांगायला आणि त्याच्या विचाराप्रमाणे जर ते चालायला गेले तर ते बदलू शकते. आणि त्यांच्या विचाराने चालले तर ते कधीच कोणत्याच आंदोलकाबद्दल, कोणत्याच समाजाबद्दल, कोणत्याच पक्षाबद्दल भेद नाही करणार. मग ते पहिल्यासारखे राहिले नसतील असं म्हणण्याचा माझा अर्थ. हाच बदल म्हणजे भाजपचं शिष्टमंडळ आलं म्हणजे जे मंत्री आले ते आमदार आले ते भाजपचे होते. शिवसेनेचे 2 दिवस कुणीच आलेले नाही. म्हणजे हा तोच बदल आहे का शिंदेमध्ये? ते बदलले का? शिंदे साहेबांच्या मंत्र्यांना किंवा शिंदे साहेबाला येऊ दिलं नसेल किंवा ते आले नसतील असंही असू शकतं. पण त्यांनी बदलू नये, कोणाचं तरी ऐकून बदलू नये, त्यांच्या विचारात बदल करू नये. पूर्वीसारखे शिंदे साहेब राहिले नाहीत ही जनतेत वार्ता जाऊ नये, त्यांच्यासाठी ती डॅमेज असू शकतो. आता तारणहार एकच होते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस. तारणहार जनता असते बाबा. जनता तारणहार असते. मंत्र्याची, उपमुख्यमंत्र्याची, मुख्यमंत्र्याची हे कोण तारणहार? हे जनता तारणहार आहे. जनतेने ठरवलं यांना त्या पदावर ठेवायचं तर राहू शकतो. जनतेने जर ठरवलं 29ला आऊट घरी, खुशाल घरी, तारणहार हे कोण? आणि हे साचून राहत असतं. कामं नाही केले, मुख्यमंत्र्यांनी नाही केले, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी नाही केले, हे लोकांच्या मनात साचून राहतं आणि ते निवडणुकीच्या दिवशी मताच्या रूपात त्याचा उद्रेक होतो, असंतोष दिसून येतो. मग त्यावेळेस तसं एवढं कमी समजू नका कोणाला. एखादा अर्धा कोणी माणूस येत असेल तुमच्याकडे 4 जण येत असतील आणि त्याच्या आरी जाऊन तुम्ही जर लोकांना भेटायचं बंद करणार असाल, तुमची पूर्वीची पद्धती बंद करणार असाल तर हे बदल चांगला नाही.
बरं, आता तुम्हाला 3-4 दिवसांचं त्यांनी आश्वासन दिलेलं आहे, मात्र आचारसंहितेची मोठी अडचण येऊ शकते. तुम्हालाही वाट बघावी लागेल असं चित्र आहे. नाही, आचारसंहितेची अडचण नक्कीच आली असती, पण तुम्हाला नवीन काही जे आर काढायचे असले तर पूर्वीचे जे आर आहेत त्याच्या सूचना काढायला कुठल्याही अडचणी नाहीत. आदेश आणि सूचना काढायला कोणत्याच अडचणी नाही आहेत. आचारसंहितेत कॅबिनेट होऊ शकतात. आत्ता पाठीमागची कॅबिनेट झाली, त्याच्या पाठीमागची पण झाली. 15 दिवस झालं आचारसंहिता लागली, मग त्यावेळेस होतं. हा, एक गोष्ट खरी की त्यांना नवीन काढता येत नाही माझ्या, तर त्या संदर्भात जुने जे आर काढले त्याच्या सूचना आणि आदेश द्यायला कोणतीच अडचण नाही, कोणचीच ती पण अडचण नाही. आणि मी खात्रीनं सांगतो की कधीच देवेंद्र फडणवीस साहेब आणि विखे पाटील साहेब हे कधीच मराठा समाजाच्या यापुढे तरी रोष अंगावर आणि नाराजी घेणार नाही. ते उद्यापासून सलगपणानं मराठा समाजाच्या मागण्याच्या बाबत काम सुरू करतील. मंगळवारपासून उद्या 100% सुरू करतील. पाटील, एक बाहेरचा प्रश्न आहे. पतंजली जे आहे ते पतंजलीची उत्पादनं देशभरामध्ये प्रसिद्ध आहेत किंवा चर्चेतले आहेत, मात्र त्यामध्ये तुपानंतर आता लाल तिखटातही खराब कीटकनाशकं आढळलेली आहेत. नागरिकांच्या जीवांशी खेळ होतोय. सर्वसामान्यांच्या प्रतिक्रिया ज्या आहेत त्यांना कुठेतरी नाराजीच्या आहेत. तुम्हाला काय वाटतं? मी नाही बघितलं होते, पण तुमच्याकडून ऐकतोय तर असंच तर ते बंद व्हायला पाहिजे. मग काय किडे खो घालता का? किडे काय निघालेत, मुळे निघालेत का काय काय निघाले ते तपासा, मरतील लोक. हो, अवघड असतंय ते. आणि नसल काही नसलच तर कोणी बदनामी करत असेल तर उगं बदनामी पण करू नये एखाद्याच्या प्रोडक्टची. पण खरं असेल तर ते बंद करायला पाहिजे. मरतील लोक. ते आता टरबूज खाल्ले होऊन केळं टरबूज खाल्ले होते, पण तरी आता 2-4 जण मेले. व्हायचा कार्यक्रम तिसराच. कारण सरकारवर विश्वास ठेवला आहे देशातल्या लोकांनी, आणि असं होऊ नये की आपण ते प्रोडक्ट आपलं म्हणून घेतोय आणि त्याच्या माध्यमातून जीव घेणं काहीतरी प्रवास करावा लागत. एकतर ही जर बदनामीचा विषय असेल तर कोणी त्या प्रोडक्टवर बदनामी करू नये, आणि खरं असेल तर ते बंद केलं पाहिजे. विधान परिषदेचे उमेदवार पण जाहीर झाले. विधान परिषदेचे जाऊ दे तिकडे, आता ते काय ते त्यांचा खेळ सुरूच राहणार आहे. हे तिकडे ते तिकडे ते उड्या. आता लय बदलले असते पण या पक्षातून त्या पक्षात त्या पक्षातून. लोकांना कळायला पाहिजे. काल एका पक्षात होते ना, आज तिसऱ्या पक्षात आहेत. आणि सगळ्याचे पोरीचे सगळे. अरे बाकीचे कार्यकर्ते का मारून टाकेल काय 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 धंदे झाले. पोरच असतील, मी काही यादी नाही बघितली, पण बऱ्याच नेत्याचे पोरच असतील. जसं काय त्यांना ते भिकायला लागलेत पा नाही का, खायला भाकरत नाही. अरे इतकं पोटभर मिळालंय तरी हवच मिटणार हो यांची. पोरग झालं की पोरगी, पोरग झालं की बाप. तिघं सगळंच दिसले पाहिजेत. मंत्री, आमदार, खासदार, माजी असे काही विधान परिषदेत काही. काय राव चाबऱ्या पानं लावल्या. लोक अशा नाही राव. खरंच ना, जनता आपल्या पोरांचा विचारच करत नाही. ते त्यांचं पोरग पाहिजे. त्यांनी एक काम करावं राव सगळ्या पक्षाच्या लोकांनी, आज आणि आजी पण आणावं एकदा खासदार आमदार म्हणून विधान परिषद. म्हणजे ते म्हातारा म्हातारी धरून तरी चलते एकामेकाला त्या विधान भवनात. म्हणजे तेवढेच राहिलेत, आज आणि आजीच राहिलेत. त्यांची इच्छा पुरी करा ना. प्रत्येक बाप राजकारणातला पोराची पुरीची इच्छा पुरी करतोय. त्याच बापानं ज्याने जन्म घातलाय त्या बापाला नाईला बी करा एकदा, म्हणजे ताणच जाईल. बाकीच्या लोकांना जागा नाही राहायचं. पण बाकीची सोय करा रोजगार हमीवर. कार्यकर्ते जेवढे आहेत ना त्यांचे रोजगार हमीवर काम सोयी करा. त्यांना एक टिकाव खोरं घेऊन द्यावं. त्यांना मला कामाला जाता तुम्ही रोजगार हमीचे. याला जोडून असा प्रश्न आहे, तुम्ही म्हटलं की सगळ्या घरातील तटकरेंची मुलगी मंत्री आहे. आता मुलगा शिवसेनेकडून निवडणूक एकट्या तटकरेच काय, सगळ्याच तसं असणार आहे. मी आता यादी बघितलं सांगतो, मला नुसतं तटकरेच काय, सगळ्याच लफडं तसं असू शकतं. हिमपली पोरग द्या, हिमपली पोरगी द्या. आणि लोकांना पक्षांना पण कळायला पाहिजे राव आपण कोणाला आपल्या पक्षात तिकीट देतोय. जी पक्षाचा तिकीट देणारा माणूस असेल ना, नेता, त्याने आपल्याच पक्षातल्या लोकांना देणार. ती जागा वाढण ना. टायमाला दुसऱ्या पक्षातलं घ्यायचं. त्याचा बाप एका पक्षात, त्याची आई एका पक्षात, त्याची बहीण एका पक्षात, त्याचा भाऊ एका पक्षात, ती एका पक्षात. आज आम्ही तुम्ही जुना काँग्रेसचाच हे तुम्ही ते तत्व सोडित नाही. आणि हे तर इकडं सुरूच आहे. हे सगळ्याच याच्याबद्दल तेवढं तटकरीचंच नाव नाही, हे सगळ्यांच्याच बद्दल ही भूमिका पक्षाने विचार केला पाहिजे. आपल्यासाठी निष्ठावान कोण आहे, त्याला जागा द्या. तेवढीच एक वाढ. कुठंतरी एकाच पक्षात एकच घर सगळ्या पक्षात. कमाल झाले हो. इच्छे धंदे तुमचे मरा. कार्यकर्ते तुम्ही जा रोजगार हमीवर कामाला. अरे द्या ना असले पक्ष सोडून. मला एखादा मोठा पक्षच व्हायला पाहिजे राव. कदरलेले सगळे पक्ष देते हो ना.
एक पक्षच काढायला पाहिजे एखाद्या पठ्ठ्याने आणि सगळ्यांनी त्या पक्षात जायला पाहिजे. टोटल यांच्या धुऱ्यात उलार केल्या पाहिजे. यांच्याकडे रोल बी आपल्याला काही नाही ना, आणि त्या नवीन पक्षात गेल्याने काही होणार नाही. पण यांची तरी जिरण अपमान तर केला ना तुमचा सगळ्या कार्यकर्त्याचा यांनी. तुमच्या मागे मोठी जनता, तुम्हीच काढून घ्या ना पक्ष. तुम्हालाही मदत होईल. तुमच्याकडे नेतृत्व गुण पण आहे. ते लयच किचकट आहे ते. काय राहतात लय किचकट राहत. लय जेवून खाऊन नळ्यान खाऊ घालायला लागतात आणि कोणाला काही पैसे पाणी लय कुठे नसते. रातभर गाड्या लावा आणि त्याला इकडे हिंडा आणि तिकडे हिंडा. ते आपल्याला नाही जोडायचं. पण एखाद्याने खरं ते डोकं लावलं पाहिजे. प्रामाणिक सांगतो मी, विनोदाचा भाग नाही. एक पक्ष जर काढला ना, पक्षातले कार्यकर्ते 100% विचार करते की आपण 20, 25, 30 वर्षे पक्षासाठी दिले, पण ह्या पक्षाने आपल्याला काहीच दिलं नाही. त्यापेक्षा या नवीन निघालेल्या पक्षाने नाही दिलं तरी चालन, पण नाही देणाऱ्याचे आपण जिरू. एक कॉक्रोच पक्ष मार्केटमध्ये आहे, त्याला तुम्ही समर्थन करणार का? नवीन तरुणाईमध्ये मोठा ट्रेंड आहे देशभरात. त्याचा फेस पाडीला येईन. त्याला त्या देशात ठुलं तर त्याच्या घराला संरक्षण लावलं, ते घडी इकडे याय ना तिकडे येऊ द्या. त्याला लय निबार माथ्याचं लागत आहे. त्याला धोशीला कापून धमकीचं काहीतरी आलं तर वाटतं ना त्या बिचाऱ्याला. धमकी आली. धमकी काय देतात? थोबड हाण म्हणा त्याला. धमकी देणारच भेऊ नको कोणाला. काय भ्यायचं संबंध कोणाला? यांच्याच मागं पळायचं का म्हणा? यांच्या दारात कुत्र्यासारखं उभं राहायचं. आम्ही काढलंय त्या पोट्ट्याने काहीतरी येडवाकडं काय पक्ष दाटूमोठीचं काहीतरी केलंय त्यांनी, तर ते त्याच्याच मागं लागले. त्याला धमकी द्यायला थोबड हाणायचं. त्याला काय भ्यायचं? पण एक दमदार माणसाने एक खरंच पक्ष काढला ना, लय लोक आहेत त्यांच्यात, लय लोक आहेत.